संध्याकाळच्या देवपूजेच्या वेळेला आम्ही काय करत असतो, जी देवावर आपण सकाळी वाहिलेली फुलं असतात ना, तर ती फुलं सगळी बाजूला काढून घेतो, कारण ते कोमेजून गेलेली असते. आणि रात्रीची जेव्हा शेजारती आम्ही करतो ना, तर त्यावेळेला एक तर मग मुकोस्त्र वगैरे टाकतो ना, तर ते मुकोस्त्रवरून आम्ही ते फुलं टाकत असतो. आणि आता ही आहे संध्याकाळच्या देवपूजेची वेळ. तसा आज सकाळी तुमच्यासोबत व्हिडिओ आला होता, तो व्हिडिओ आजचाच होता आणि आजच तो अपलोड केलेला होता तुमच्यासोबत. आणि आता हा आहे संध्याकाळचा व्हिडिओ. आणि अशी ही मी संध्याकाळी देवपूजा नेहमीच करत असतो आम्ही. पण आहे ना, आज ना एका ताईंची कमेंट मला आली आणि त्या म्हणत होत्या की देवपूजेची व्यवस्थित सोय कर असं म्हणून. तर त्याच्यासाठी मला काही शूट घ्यायचं होतं, म्हणून म्हटलं नुसतं तेवढंच शूट घेण्यापेक्षा एक संध्याकाळचं छोटंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर रोज सकाळी आणि संध्याकाळी असं पारायण आम्ही करत असतो. जसं तुम्हाला वाटलं तुम्ही जे करू शकता. आता मी करते आहे इकडं गीतेचं पारायण, तसं सायंकाळ पूजा अवसर करू शकता, सकाळच्या वेळेला सकाळचं पूजा अवसर करू शकता. आणि अजून बरेचसे संकष्ट वज्रपंजरू वगैरे खूप सारे पारायण आपले मांडवा पंथामध्ये आहेत. ते वेगळे वेगळे तुम्ही करू शकतात वेगळ्या वेगळ्या वेळेमध्ये. आणि आज आहे ना पार्लरमध्ये पण गर्दी होती. तर दुपारी तुम्ही तर पाहिलं थोडंसं, मी तुम्हाला म्हटलं की थोडं डोकं पण दुखत होतं आणि व्हिडिओ वगैरे एडिटिंग ते सकाळी पूर्ण वेळ झालं. आणि त्याच्यानंतर मग पार्लरमध्ये क्लायंट्स आले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आज आहे ना खिचडीच टाकते म्हटलं गड्या, कारण साधा सोपा स्वयंपाक आहे. आणि आम्ही आमच्या इकडं खानदेशी भाऊ खिचडी खाऊ. आमच्याकडे आठवड्यातून 2दा खिचडी तर असतेच. जास्त ज्यांना आवडत असेल त्यांचीवाली 2-3दा होत असेल, पण आमच्याकडे 2 किंवा 3 वेळा खिचडी असते म्हणजे असते. आणि पहा आज आहे ना मस्त अशी खिचडी झालेली होती, इतकी भारी झाली होती ना, चविष्ट. आणि जास्त करून आहे ना खिचडी आम्हाला रेशनच्या तांदूळांचीच आवडते. दुसरे भारी तांदूळ पण आपण करतो, पण काय माहिती अशी आपण मस्तपैकी तोंड भरून जी खिचडी लागते ना, ती रेशनच्या तांदूळांचीच लागते. आणि जो दुसरा भारी तांदूळ असतो ना, तर मग तो आम्ही भातासाठी वगैरे असं वापरत असतो. तर मुलांचे आणि बाकी सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि यांना उशीर होणार होता ना जेवायला, कारण मार्च एंडिंग चालू आहे आणि ते म्हटले मला खूप उशीर होईल. मग त्याच्यामुळे म्हटलं मुलांना आधी जेव घालून देते, मग कसे ते झोपायची वेळ होते ना त्यांची. आणि केशवचं तुम्हाला माहितीच आहे, त्याचं खूप चालू असतं माझ्यासोबत खेळ. कधी अंधळी कोशिंबीर, कधी चेस, कधी बॅट बॉल, कधी ते काय स्टोन पेपर सीझर असं तो खेळतच राहतो. आणि आता म्हणे माझ्यासोबत क्रिकेट खेळ. तर असं मुलांसारखं होऊन जावं लागतं आणि तेव्हा मग त्यांना पण बरं वाटतं थोडंसं. आणि केव्हाचं चालू होतं त्याचं माझ्यासोबत खेळ म्हटलं. आणि मागच्या दारी आम्ही मग खेळलो बराच वेळ क्रिकेट इकडं. त्याच्यानंतर आता आली मी इकडं किचनमध्ये. आणि तुम्हाला माहिती की रात्री मी किचन वगैरे क्लीन केल्याशिवाय म्हणजे मला काही चैन पडत नाही. खूप जास्त एकदम तब्येत बरी नसेल किंवा मग काय खूप गर्दी असेल पार्लरमध्ये वगैरे, तेव्हाच कधीतरी राहिलं तर राहिलं. इतर वेळेला मग माझं किचन असं मी रात्री व्यवस्थित असं क्लीन करते. आणि तुम्ही बघताय असं पण काही जास्त खराब झालं नव्हतं, पण आपण म्हणतो ना ते एक कापड फिरवल्याशिवाय आपल्या म्हणजे मनाला जीवाला चैन पडत नाही, तसं काही माझं आहे. त्याच्यामुळे ना छानपैकी किचन क्लीन करून घेतलं, म्हणजे कसं आपलं छानपैकी आवरून होतं, तर मग बरं मनाला छान वाटतं माझ्या. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत खूप छान छान अशा गोष्टी शेअर करणार आहे. खरं तर ह्या सगळ्याच्या गोष्टीत ना म्हणजे पहा तुम्ही किती पार्सल मागवले. हे इकडं आणि अजून इकडं पहा. तर याचं आहे ना मी ओपन करून घेतलेलं आहे. हा जो बॉक्स आहे याचंवालं, आणि याचा जो बॉक्स आहे ना आता तो फाटलेला आहे, म्हणून सध्या तुम्हाला बॉक्समध्ये नसेल दिसत ते. तर आता हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण एवढंच
हे ना मी जेव्हा ते क्रिएट करणार होते ना, जे काही माझ्या डोक्यात क्रिएटिव्हिटी आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं तुम्हाला की तुम्ही सगळे पण मला कमेंट करत होते म्हटलं, आणि त्या गोष्टीसाठी मी काही ऑर्डर केलेले आहे, त्या सगळ्या वस्तू आल्यानंतर आपण ते क्रिएट करणार आहेत असं मी तुम्हाला बोलली होती. आणि त्या बाकीच्या वस्तू आलेल्या आहेत, 1-2 वस्तू फक्त राहिलेल्या आहेत आणि त्या येतील तेव्हा आपण ते करणार आहोत. तर बघूया काय वस्तू आणलेल्या आहेत मी आणि कशासाठी आणलेल्या आहेत. आता हा व्हिडिओ आज अचानक असा शेअर करते मी, कारण एका ताईंची कमेंट आली होती की म्हणजे त्यांची चांगलीच कमेंट आली होती, पॉझिटिव्ह कमेंट होती, तसं मी त्यांच्याबद्दल काही हे नाही. तर त्या ताई म्हणत होत्या की तुझं घर छान आहे बाबा, पण खूप मोठं आहे, छान आहे, देवघर फक्त छोटंसं आहे म्हणे, छान मस्त लाकडी देवघर घे असं म्हणून. तर देवघराच्या संदर्भातच आहे आणि त्याच्यासाठीच मी ह्या वस्तू मागवलेल्या आहे. आणि म्हणून म्हटलं वस्तू आलेल्या आहेत तर तुम्हाला ते दाखवून देऊ. फक्त 1-2 वस्तू राहिल्यात ना आणायच्या, तेवढ्यासाठी मग ते मला करता येत नाही तिथला जो काही माझा प्लॅन आहे तो, आणि त्याच्यामुळे मग मी थांबलेली आहे. आणि चला मग सुरुवात करूया, दाखवते तुम्हाला एक एक वस्तू मी काय काय आणलेल्या आहेत त्या. तर सर्वात आधी तुम्हाला दाखवते, हे आहे ड्रॉवर पहा, असं आहे, इकडं हे असं एकदम इझिली मस्त 2 ड्रॉवर आहे. हे असं एक ड्रॉवर मागवलेलं आहे मी, एक म्हणजे पूर्ण एक अखंड आहे आणि त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, असं ड्रॉवर येते. आणि हे एक मागवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे बेल, दाखवते. आणि त्याच्यानंतर आहे हे दुसरं पार्सल, ते पण दाखवते काय येतं. इतकं छान आलंय ना हे, तर म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता की एवढं छान येऊ शकेल असं. मला असं वाटलं की छोटंसं असेल किंवा काय असं. तर हे पहा, त्याची वाली ही कडी आहे, अशी ही हँगर आहे आणि त्याला हे असं लावायसाठी मस्त आहे ना. आणि याच्यामध्ये ना म्हणजे धूपदानी बरं का, तर असं जिथं मला देवघराचं हे तयार करायचं आहे ना, तर त्या ठिकाणी मी अशी मस्तपैकी हँग करणार आहे. हे बघा, तुम्हाला एक शॉर्ट दाखवते मी. हे बघा, असं केलेलं राहील. आणि हे जे आहे ना समजा, तर याच्यामध्ये हे आहे आणि इथं आहे ना आपण धूप किंवा मग कापूर वगैरे जे आहे ना ते ठेवू शकतो. आणि जरी आपण काही नाही ठेवलेलं राहिलं तर फक्त ते असं जरी टांगलेलं राहिलं ना आपल्या देवासमोर, तर असं एक शोपीस म्हणून पण ते खूप छान दिसेल पहा. असं किती सुंदर आहे ना. तर ही एक वस्तू मागवलेली मी. तर त्याच्यानंतरची अजून एक वस्तू दाखवते. त्याच्यानंतर आहे हे पहा, हे मागवले. त्याची वाली हे खूप मोठी आहे पहा, अशी जी बेलची जी साखळी आहे ना म्हणजे टांगण्यासाठी. आणि तिचा आवाज पण इतका मस्त आहे ना, पहा तुम्ही, है ना. असं आहे म्हणजे देवपूजा करायच्या वेळेला असं एक घंटी अशी वाजवली की मस्त, म्हणजे छान असं घंट्याचा जो नाद असतो ना तो आपल्या घरामध्ये ऐकायला यायला पाहिजे असं मी ऐकलेलं होतं. म्हणून म्हटलं आपण देवपूजेची हे करतोय तर घंटीपासून सुरुवात केलीच पाहिजे. म्हणून मग ही एक घंटी मागवली होती ती, आणि छोटीशीच मागवली जास्त, कारण आपलं म्हणजे आपल्या याच्या हिशोबानेच मागवलेली आहे, जास्त मोठी पण नाही. आणि अजून एक हे पार्सल आहे, त्याच्यात हे तर खूप जणांनी मागवलेलं, खूप कॉमन वस्तू आहे, पण मला त्याची ना खूप कधीची हौस होती. कारण असं आपण देवाजवळ थोडंसं काहीतरी इथं फुलं वगैरे ठेवून डेकोरेट वगैरे करतो ना, तर त्याच्यासाठी म्हटलं तर हे मागवलेलं आहे एक असं. आणि ह्या झाल्या ह्या 1, 2, 3, 4 वस्तू, आणि अजून 1-2 वस्तू यायच्या बाकी आहेत आणि त्याच्यामुळेच मी थांबलेली आहे. तर लवकरच आपल्या देवघराची सोय कुठेतरी मी करणार आहे. मेन म्हणजे मलाच खूप आनंद होतोय की देवाची अशी छानपैकी अशी मस्त जागा असेल असं म्हणून, स्पेशल अशी जागा. तसं तिथं स्पेशलच आहे, फक्त मग कसं तिकडं किचनमध्ये येऊन जातं आणि थोडंसं वाटतं आपल्याला छोटंसं देवघर आहे. पण छोटं देवघर असण्यामागचं कारण पण तेच आहे, कारण माझ्याकडे फक्त 2 विशेष आहेत आणि 2 विशेषसाठी माझी पुरेशी जागा होऊन जाते तिथं बरोबर. आधी तर माहितीये का मी पर्समध्ये देवपूजा ठेवत होती, कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की मी इकडं एकटी उपदेशी आहे, माझ्या सासरची मंडळी ना ते ऐन आहेत, मी एकटी इकडं मानभाव पण त्यांचं करते. त्याच्यामुळे मग माझ्या पुरतं माझं असं छोटंसं देवघर होतं म्हणजे आहे. आणि मग आता म्हटलं चला करून घेऊया, तर लवकरच ते करते आणि तुमच्यासोबत शेअर पण करेल. तर एवढ्या वस्तू आणलेल्या होत्या
तुम्हाला कोणती वस्तू आवडली ते मला नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला काही मागवायचं असेल तर ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा याच्यामध्ये बायोमध्ये जाऊन आहे ना लिंकवर क्लिक करून ते मागवू शकता. आणि खूप छान छान वस्तू आहेत. आणि मला सगळ्यात जास्त आहे ना ही धूपदाणी जास्त आवडली. धूपदाणी आणि ही घंटी पण आणि ड्रॉवर पण आवडलं. आणि हे तर मला खूप कधीच म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये वगैरे आपण पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की ही वस्तू आपल्याकडे पाहिजे. तर त्याच्यामुळे मग मी ही मागवली आणि खरंच खूप छान आहे. तर तेव्हा आपण जेव्हा काही आपण डेकोरेशन वगैरे करतो तर त्याच्यासाठी खरंच छान आहे. आणि देवपूजेजवळ वगैरे त्याच्यासाठी पण छान आहे. तर मला हौस आहे कसली परडी असते ना फुलांची परडी पितळीची वगैरे तर ती घ्यायची मला एकदा. आणि अजून बघू जसं जसं आपल्याला लागेल तशा तशा वस्तू देवघरासाठी मागवत राहील. तर असा होता मंडळी आजचा व्हिडिओ आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.